नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेच्या निकालांसंदर्भातली। विधान परिषदेच्या 11 जागांचा आज निकाल लागतोय। मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे। नाशिक, जळगाव, परभणीच्या निकालाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूरमध्ये कोण बाजी मारणार याकडे उत्सुकता आहे। सोलापूर, सांगली, सातारा विधान परिषदेमध्ये काय चित्र असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये आणि अमरावतीमध्ये कुणाचा विजय होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये राज्यातल्या विविध भागांमधून माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरमधून तेजस मोहतुरे, संभाजीनगरमधून विजय चिडे, जुगल पाटील आणि किरण गोटूर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। मी सर्वप्रथम जाणार आहे नागपूरमध्ये। तेजस मोहतुरे आपल्याला या संदर्भात माहिती देणार आहे। तेजस, नागपूरमधलं काय चित्र आहे? नागपूरमध्ये कोणाच्या बाजूने कल पाहायला मिळतोय सध्या? सकाळी मतमोजणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। अगदी पहिला पसंती क्रमांकाचे जे मतदान आहे 70 जे मतं जे आहेत ते राजू पोद्दार यांच्या खिशात पडले आहेत, तर 10 मतं जे आहेत ते काँग्रेसचे अतुल लोंढे यांना मिळाले आहे। म्हणजे मतदान प्रक्रियेला एकूणच जे आहे ते सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळात जे आहे ते निकाल स्पष्ट होणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं असेल भाजपने संपूर्ण तयारी जी आहे ते केलेली आहे। संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहे त्यांनी एकत्रित करण्यासाठी आव्हान सुद्धा केलेले आहे। ढोल ताशा पथक असेल किंवा मग मिठाईचे दुकान असेल यांना जे आहे ते एकूणच त्यांना सांगण्यात आलेले आहे। ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून जर बघितलं असेल त्या संपूर्ण निवडणुकीत जे आहे ते बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले होतं। या निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरं जात असताना जर बघितलं असेल तर 650च्या वरती जे आहे ते मतदान भाजपला मिळतील असा दावा जे आहे ते भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे। थोड्या वेळापूर्वी जे आहे जय महाराष्ट्राशी बोलताना राजू पोद्दार यांनी म्हटलं की 650च्या वरती मला मतदान मिळतील आणि काँग्रेस यासोबत इतर पक्षांनी सुद्धा मला जे आहे ते पडद्यामागून जे मला सहकार्य केलं आणि त्यामुळे हा संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं असेल तर कुठेतरी काँग्रेसची एकूणच जे आहे ते दुपडी जे आहे ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या दिवशी निवडणूक होती, ज्या दिवशी मतदान होता त्या दिवशी जर बघितलं असेल तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी जे आहे ते काँग्रेसचे निरीक्षक नितीन राऊत यांच्यावर जे आहे ते खरं आहे तेजस, त्यामुळे एकंदरीतच कुणाच्या बाजूने कुणाच्या पारड्यामध्ये मतदार कौल देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार